अगं केतकी, किती वेळ लावतेस? जरा भरभर हात चालव ना. एकाच ठिकाणी पुसत बसेल किती वेळ. दाखव जरा. असं लिहितात का ऍपल? हे आहे का ऍपलचं स्पेलिंग? APPEL. खोड हे आणि पुन्हा लिही. कालच शिकवलं होतं ना मी तुला. पुन्हा लिही बरं. दिवसभर इथे खेळ तिथे खेळ, हा गेम पाहिजे तो गेम पाहिजे, अभ्यासाकडे कधीच लक्ष नाही. केतकी, आज आम्हाला जेवण मिळणार आहे की नाही, का सगळ्यांनी उपाशीच राहायचे? कंटाळले मी आता. रोज रोज तुझ्या या अशा तक्रारी पाहून. तुझी डायरी उघडली ना की टीचरनी काही ना काही तक्रार लिहिलेलीच असते त्यात. जर आज नंतर पुन्हा कधी तुझी तक्रार ह्या डायरीत लिहून आली ना तर तुझं घराबाहेर खेळणं बिळणं सगळं बंद होईल. डांबून ठेवीन तुला. काय पाडलं आता? तू आज जा. काय आहे केतकी? रोज ह्या घरात काही ना काही कटकट होत असते. अरे देवा, हे काय केलंस तू? एक कामही तुला धड करता येत नाही का? हा? अहो ते चुकून माझा हात लागला. बस झालं. आजसाठी एवढं नुकसान पुरे झालं. जा इथून. मी स्वतः माझं जेवण बनवून घेईन. जा निघ इथून. जा. कोण? कोण आहे तिकडे? अरे ही तर बिट्टूची मम्मी आहे. तिला काय झालं? आणि बोल नरेश, कामधाम कसं चाललंय तुझं? काही खास नाही यार, तुला तर कंपनीतली लफडी माहितीच आहेत. असो, माझं सोड, तुझं कसं चाललंय हल्ली? अरे तेच, सकाळी निघतो आणि संध्याकाळी घरी येतो. केतकी, आमची केतकी चहा फारच सुंदर बनवते. अरे वा. थँक्यू. नाही केतकी, याला कोल्ड्रिंक नको देऊस. मम्मा मी थोडीशीच पिणार. नाही म्हणाले ना मी. नो मीन्स नो. केतकी हे घेऊन जा. नाही मम्मा मी पिणार. मम्मा मी थोडंसंच पिणार. समीर बिहेव युअरसेल्फ. ठेव ते खाली. ठेव. समीर, अरे बाळा. समीर काय केलंस तू? हे एक ग्लासही सांभाळता येत नाही का? फार हट्टी झालायस तू. वहिनी, केतकी साफ करेल. केतकी जरा इथे येऊन या. काचा उचल बरं. हो आलेच. बघू लागले तर नाही ना? हा, केतकी जरा सांभाळून साफ करा ते. इकडे तिकडे काय पाहतेस? भरभर हात चालव. केशव भाऊ, ही तर फारच कामचुकार आहे. वहिनी, तिचं वय झालंय हो. केशव, ह्याला जरा फिरवून आणूया. हो हो नक्की, चल. हो हो, माझं तर अजिबात ऐकत नाही. तुम्ही याला डोक्यावर चढवून ठेवलंय. केतकी, आम्ही बाहेर जातोय. जरा सांभाळून साफ कर.
दिवसभर हेच काम करत राहणार आहेस का? दुसरं काही काम नाहीये तुला? माहित नाही केशव कसं तुला सहन करतात. माझ्याकडे असतीस ना तर 2 दिवसात कामावरून काढून टाकलं असतं. जेवण काय बनवलंयस? सगळं तयार आहे. स्वयंपाकघरात ठेवलंय. मला उशीर होतोय. दुसऱ्या ठिकाणी कामावर जायचंय. हो हो, जा जा महाराणी. हेही इथेच ठेवून निघाली. काम चुकार कुठली. काय मग बाळा, पाणीपुरी मस्त होती ना? मस्तच. खूप जड आहेस बाळा. अच्छा, आता कोल्ड्रिंक प्यायचं का आपण? हा. अरे काय झालं? मोबाईल विसरलो वाटतं घरी. तुम्ही दोघे चला, मी अरे आलोच. मी पण येतो ना. सविताचा मूड कदाचित ठीक झाला असेल. हा चल तर मग. हो ना? चल ये. चल बेटा. सर, आपण वाघाच्या गुहेत चाललोय सर. जर वाघ जागा झाला तर तो आपल्यावर झडप घालेल सर. किती वेळा सांगितलंय की एसीपी जर घरी नाहीयेत. वाघावर माझा विश्वास नाहीये. त्याने माझ्यावर झडप घातली पाणी तर घालण्याचा आवाज कुठून येतोय? सगळ्यात आधी माझ्यावरच झडप घालतील. त्या केतकीनेच आतला कुठला तरी नळ सोडून ठेवला असणार. इथला तर बंद आहे, पण हा आवाज कुठून येतोय? बहुतेक बाथरूम मधून. उफ, ही केतकी पण ना. इथे तर पाणी बंद आहे. एखादा पाईप तर लीक होत नसेल. बाहेर चेक करते. हे बघ बाळा, जिने चढणं खूप महत्वाचं असतं. समजत नाही हल्ली लक्ष कुठे असतं. काही हरकत नाही. दरवाजा आतून बंद आहे. बेल. टीव्ही तर बघत नाही ना बसली? हा, बेल वाजव ना. वहिनी, वहिनी दरवाजा का नाही उघडत आहे? सविता, वहिनी, सविता ऐकतेस ना? सविता. वहिनी दरवाजा उघडा. अरे काय झालं दादा? दरवाजा उघडत नाहीये. सविता, दरवाजा उघड. आई, हा 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 तर सविताचा आवाज आहे. याला सांभाळ जरा. वहिनी, सविता.
नरेश सविता नरेश सविता 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 हे काय झालं अगं हे कसं झालं नरेश सविता हे तुला काय झालं नरेश सांभाळ स्वतःला. नरेश शांत हो, शांत हो. शांत हे हो. सगळं काय होऊन बसलं बघा जरा. हो सर. केशवजी, त्यांच्याशिवाय घरात कोणीही नव्हतं. दरवाजा सुद्धा बंद होता. तुमच्या घरातून बाहेर जाणं आणि घरात परत येणं जवळपास 20 मिनिटं लागली असतील. हो सर. प्लीज डोंट माइंड. एक नॉर्मल प्रोसिजर आहे. तुमचं किंवा तुमच्या पत्नीचं कोणाशी वैर होतं? आमचा कोणाशीही वैर नव्हता आणि सविताचंही कोणाशीही भांडण नव्हतं. मला तर काहीच कळत नाही हे कसं झालं. केशवजी, या घरात येणाऱ्या जाणाऱ्यांवर कोणावर काही संशय, तक्रार? नाही. तुम्ही नुकतंच काही घरात काही काम केलं का? कोणी प्लंबर, सुतार, कोणावर काही संशय? नाही. नरेशजी, तुम्हाला कोणावर संशय? मला काही माहित नाहीये. केशवजी, तुम्हाला एकदा पोलीस स्टेशनला यावं लागेल. काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करायला लागतील. आणि ह्यामध्ये माझा फोन नंबर लिहिला आहे. तुम्हाला जर काही बोलायचं असेल किंवा काही आठवलं तर मला फोन करा. सर. बघून क्रॉस कर ना जरा. कळत नाही कुठनं येतात माणसं. नक्कीच काहीतरी अजब आहे केतकीबद्दल. मला छडा लावलाच पाहिजे. तिच्या घरी जाऊन किंवा तिच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून. शिमला मिरची कशी दिली? मी तर सकाळी 6 वाजताच पाणी भरते. अगं मला काय माहित होतं की पाण्याची लपडी एवढ्या लवकर सुरू होतील. तुम्हाला माहितीये का
इथे केतकीचं घर कुठे आहे ते? केतकीचं घर? हो. सरळ गेलात की शेवटचं घर. थँक्यू. माफ करा साहेब, त्या केतकीच्या घरी आम्ही कधी कोणाला येता जाताना पाहिलं नाही. तुम्ही ओळखता का तिला? हो, ती माझ्या घरी घरकाम करते. काही दिवस आली नाही म्हणून ती तर मी पाहायला आलोय ती कशी आहे म्हणून. तशी ती जरा गप्पच असते. कोणाशी सरमिसळ नाही, कुणाकडे येणं जाणं नाही. काही उणं दुणं असलं ना तरी कुणाला सांगत नाही ती. कोण कोण राहतं तिच्या घरामध्ये? माहित नाही साहेब, आम्ही तर कोणालाही पाहिलं नाही. पण हो, रात्री कधी कधी तिच्या घरातून ओरडण्याचे आवाज ऐकू येतात आणि विवळत रडण्याचे आवाजही. मला तर ते मुलांचे आवाज वाटतात. मला पण. पण तुम्ही आताच म्हणालात की केतकी घरामध्ये एकटीच राहते, मग मुलांच्या रडण्याचा आवाज? काय माहित साहेब काय आहे. आम्ही तर कधी तिथे मुलं पाहिली नाही म्हणून आम्हीही कधी जास्त विचारपूस केली नाही. अच्छा साहेब. केतकी एकटी राहते आणि तिच्या घरातून मुलांच्या रडण्याचा आवाज येतो. सर्व प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील, पण कशी? एकदा केतकी तिच्या घराची चावी विसरून गेली होती माझ्या घरी. कदाचित अजूनही असेल.
केतकी 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 ए थांब, ए थांब, थांब. काय झालं केतकी? काय झालं? कोण आहे इकडे? कोण आहे? कोण आहे? बाहेर आहे. ए थांब, ए थांब. कुठे जातो? ए थांबे. कुठे गेला? कुठे गेला तो? त्या बाजूला. तिकडे तिकडे. ए थांब. बाहेर निघ. कुठे लपलायस? हे मुला बाहेर आहे. या मुलाला हिने कधीपासून लपून ठेवलं असेल? 10-12 वर्षांचा तर असेलच. आणि ह्याच्याच ओरडण्याचा आवाज येत असणार घरातून. ती तर कधी तिच्या घरात येऊच द्यायची नाही. बघ ना, शेजारी राहायचो पण कधी कळलं सुद्धा नाही. तूच होतास ना ज्याने माझ्यावर हल्ला केला होता? हा, मला माहितीये. थांब, आता पोलिसांना फोन करतो. याच्यावर लक्ष ठेवा जरा. हा तर भास होता. दमला होता. जास्त विचार करतो मी. थोडा आराम करतो आता. तो इकडे. मी येऊन सांगतो. तो आहे इकडे. आलो. अरे आलो. केशव,
काय झालं? तू एवढा घाबरलायस का? अरे मित्रा, काही सांगशील की नाही? तो मुलगा माझ्या घरामध्ये होता. कोणत्या मुलाबद्दल बोलतोयस तू? तोच मुलगा, तो जो केतकीच्या घरात सापडला होता. मित्रा, काय बोलतोयस तू? तू तर स्वतः त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतंस ना? हो, पण तोच होता. तू बस, तू आरामात बस. मी तुझ्यासाठी पाणी आणतो. तू बस, चल बस, आरामात बस. मी पाणी घेऊन आलोच. केशव! 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 नरेश! केशव, तो मुलगा फ्रीज मध्ये आहे. केशव, तू बरोबर बोलत होतास. तो इथपर्यंत पोहोचलाय. पण तो एवढा लवकर कसा पोहोचला? मला काहीच माहित नाही. तो फ्रीज मध्ये बसलाय. चल. तो इथेच होता. कुठे गेला? नक्की लपला असेल कुठेतरी. केशव, हे सगळं काय चाललंय? मलाही समजत नाहीये काय चाललंय. तो मुलगा तुझ्याही घरात होता आणि माझ्याही घरामध्ये. केशव, तू एक काम कर. तू इन्स्पेक्टर यादवला फोन कर आणि त्यांना त्या मुलाबद्दल विचार. हो. हेड ऑफिसमध्ये पाठव. ओके सर. हा केशवजी. हा इन्स्पेक्टर, तो मुलगा माझ्या घरात होता आणि माझा मित्र नरेशच्या घरातही होता. कोणता मुलगा? तोच केतकीच्या घरात सापडला. तो मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. तो मुलगा आता हॉस्पिटलमध्ये. तुम्ही काय बोलताय? तो हॉस्पिटलमध्ये कसा असू शकतो? आम्ही आमच्या घरामध्ये पाहिलंय त्याला. हे पहा केशवजी, जर तुमचा आमच्यावर विश्वास नसेल तर तुम्ही स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन पहा. पण हॅलो, काय म्हणतायत? एक काम कर, तू गाडी हॉस्पिटललाच घे. ठीक आहे. केशव, हा तर आपल्या पाठीमागे. इथे तर कोणी नाहीये. गाडी जोरात चालव. आपल्याला काही करून हॉस्पिटलमध्ये पोहोचायचंय. चल पळव. आपल्या आधी कसं काय पोहोचला? तू मारलंस ना माझ्या सविताला. तिचा खून करून तू इथे आरामात झोपलायस. आज मी तुला जिवंत सोडणार नाही. हात लावू नका त्याला. काही काय बोलताय तुम्ही? अहो, मुलाची परिस्थिती तरी बघा ना. हा तर स्वतःच अर्धमेलाय. हा कोणाला काय मारणार? गेले अनेक तास असंच पडू नये. आम्ही सगळे इथेच होतो. 1 मिनिटही उठला नाही. डॉक्टरांनीही देखरेख करायला सांगितलीये आणि पोलीसही यासाठीच सोडून गेलेत याला. सांग ना तू त्यांना. हो साहेब, 4 तासांपासून आम्ही इथेच आहोत. खोटं बोलताय तुम्ही सगळे. हा मुलगा माझ्या घरामध्ये होता. काही वेळापूर्वी माझ्या घरात, नरेशच्या घरात याने माझा पाठलाग केला आणि त्यानंतर त्याने काय केलं ते. साहेब, अहो तुम्ही हे काय बोलताय? हा कुठेही गेला नाही आणि जाऊच शकत नाही. गप्पा बसा तुम्ही सगळे. नरेश, मी म्हणतो हे सगळे एकत्र आहेत. तू पाहिलं होतंस ना
हाच मुलगा होता ना? यानेच वहिनींचा खून केलाय आणि आता आपल्या मागे लागलाय. हा समजतो काय स्वतःला? आज मी याला जिवंत सोडणार नाही. हात लावू नका याला. याने काही नाही केलंय. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय, समजलेस? मी सांगते ना, काही नाही केलंय याने. केतकी, याने माझ्यावरही हल्ला केला होता. साहेब हा तो नाहीये साहेब. साहेब माझ्यावर विश्वास ठेवा. केतकी, आई हे समजू शकतो, पण तुझ्या या मुलाने मर्यादा ओलांडल्यात. याला वाचवण्याचा प्रयत्न करू नकोस. अरे कोणाला समजावतोस केशव? ही पण त्यांच्यातलीच आहे. हा सगळा हिचाच प्लॅन आहे. हिला वाटलं मुलावर कोणी संशय घेणार नाही आणि हिला आपलं काम आरामात करता येईल. मीच्या मुलाला मारूनच टाकतो आज. मेलेल्याला काय मारणार साहेब? कधीच मेलाय तो. कोण मेलाय? माझा मुलगा. तुझ्या मुलाचा मृत्यू झालाय? हा आहे तुझा मुलगा, तुझ्या समोर जिवंत. हो, हा आहे. माझा अजून एक मुलगा होता, याचा जुळा भाऊ. त्याचा मृत्यू झालाय साहेब. तोच आहे जो सर्वांना मारतो. हे काय बोलतेस काय तू? कितकी वेडी झालीयस का? विचार करून बोल काय ते. केशव ही आपल्याला शब्दात अडकवते. या मुलाला वाचवायचा प्रयत्न करते. मेलेले कधीच परत येत नाहीत. येतात साहेब. माझा मुलगाही परत आलाय. त्याचा आत्मा परत आलाय. तो इथेच आहे साहेब. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तोच आहे जो सर्वांना मारतोय. याने काही नाही केलंय. बस, खूप बाता मारल्यास. खोटं बोलतेस तू. खोटं नाही बोलत आहे मी साहेब. विश्वास ठेवा माझ्यावर. 2 मुलं होती मला. काही वर्षांपूर्वी त्याचा मृत्यू झाला. खूप आजारी होता तो. मी त्याच्यासाठी औषध आणायला गेले आणि बाळा, बघ मी तुझ्यासाठी औषध आणलंय. हा, उठ ना बाळा. नाही बाळा, बघ ना. उठ ना माझ्या बाळा. माझं बाळ. वाह, काय कथा रचलीयस. वाह. अरे ही मान्य नाही करणार. ही ढोंगी आणि तिचा खूनी मुलगा. साहेब, तो इथेच आहे. साहेब तो मनाने वाईट नाहीये. खूप चांगला आहे तो. माझं शहाणं बाळ. खूप गोड आहे माझा मुलगा. फक्त त्याला मोठा आवाज आवडत नाही. कोणी आई वडील आपल्या मुलांशी आवाज चढवून बोलले तर तो त्यांना सोडत नाही. कोणी माझ्याशी आवाज चढवून बोलला की त्याला खूप राग येतो. खूप, एवढा राग की तो कोणाचाही जीव घेऊ शकतो. म्हणजे त्या दिवशी माझ्या घरात वहिनींचा जो खून झाला तेव्हाही तुझा मुलगा तुझ्या सोबतच होता. होय साहेब. माझ्या सोबतच होता. पण मी जेव्हा तुमच्या घरात त्याला परत आणायला गेले तुला असं म्हणायचंय की माझ्या सविताला तुझ्या मेलेल्या मुलाच्या आत्म्यानं मारलंय ना? हो. तुला आधीपासूनच सगळं माहिती होतं, तरी तू त्याला थांबवलं नाहीस. मी तुझा जीव घेणार.
मला माहितीये हे सगळं तूच करतोयस. नाही बाळा, तू जे करतोयस ते योग्य नाही. शांत हो, शांत हो, असं करू नकोस. शांत हो. तुझ्या आईकडे ये रे, ये ना. माझं शहाणं बाळ, माझं शहाणं बाळ. आपल्या आईचं ऐकणार ना तू? माझं खूप गुणी बाळ. माझ्यापासून सुरू झालं, माझ्या बरोबरच संपणार हे. साहेब, याची काळजी घ्या. किती केतकी, माझं शहाणं बाळ नेहमी आपल्या आईसोबत राहणार ना? आपल्या आईला सोडून कुठेही जाणार नाही, हो ना? आई ही तुला सोडून कधीच जाणार नाही बाळा, नेहमी तुझ्या सोबत राहील. बाळा, ये ये ना, ये आत ये. हे तुझं घर आहे, हे तुझं नवीन घर आहे. सांभाळ, आरामात सांभाळ ना, हळू हळू. हा, आतापासून तू इथे राहणार. हा, हळू हळू. एक सेकंड, बस. अरे हो, डॉक्टरने ही गोड गोड औषधं दिली आहेत. ही घेशील तर तू लवकरच बरा होशील, पण त्याचबरोबर तुला जेवण देखील करावं लागेल. जेवणांना गरमा गरम छान छान पोहे. हे घे, लवकर पोहे खाऊन घे. तोपर्यंत मी हात पाय धुवून येतो. त्यानंतर आपण तुझी औषधं घ्यायची, गोड गोड औषधं.